श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात चंपाषष्ठी नंतर दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावरती दत्तांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. या महिन्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेशांचा अवतार असणाऱ्या दत्तात्रेय महाराजांची जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा किंवा दत्त पौर्णिमा ही 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:58 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या 15 डिसेंबरला दुपारी 2:31 संपणार आहे. आणि म्हणूनच 14 आणि 15 या दोन्हीही दिवशी दत्त जयंती सर्वत्र साजरी केली जाणार आहे. दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि आत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. दत्ताचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो. आणि आत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतार आहेत असाच बोध होतो. दत्त जयंतीला 7 दिवसांचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते. याला गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हणतात. दत्त जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्री दत्तात्रेयांसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते. असं केल्याने धनसंपत्तीत वाढ होते. दत्तात्रेयांचा मंत्र जप केल्याने पुण्य लाभते. त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते, म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी घरामध्ये काही सेवा व उपाय केल्याने त्याचे आपल्याला अनंतपटीने फळ मिळत असते. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाचा उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. घरामध्ये ही वस्तू जाळल्याने सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल. घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर आज पौर्णिमेला हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्ही करू शकता. त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर रात्री 11 पर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. कारण बघा, जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्यावेळी आपली प्रत्येक कामं बिघडू लागतात. प्रगतीच्या मार्गात अडथळे येतात. नकारात्मक ऊर्जेचा संचार असलेल्या घराला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. अशा घरामध्ये कधीच पैसा टिकत नाही. कधी कधी जन्मकुंडलीतील राहू केतूच्या स्थितीमुळे देखील आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. आयुष्य जगण्यासाठी पैसा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पैसा कमवण्यासाठी मनुष्याजवळ चांगले कौशल्य असायला हवे आणि खूप मेहनत देखील करावी लागते. जेव्हा पैसा विपुल प्रमाणामध्ये असतो तेव्हाच तो स्वप्न साकारण्यात मदत करतो. जेव्हा पैसा कमी असतो तेव्हा आर्थिक आव्हाने उभी राहतात. आर्थिक समस्या कोणालाही येऊ शकतात. या वेगवेगळ्या कारणामुळे उद्भवू शकतात, जसं की नोकरी गमावणे, कर्ज अचानकपणे, औषधोपचारावर होणारा खर्च, व्यवसायात होणारे नुकसान इत्यादी. आर्थिक समस्या या नेहमीच आपल्या घरामध्ये चिंता आणि आपल्या नातेसंबंधामध्ये समस्या, तणाव आणि आरोग्य बिघडणे इत्यादी संबंधित असतात. त्याचबरोबर या पैशामुळेच आपल्या घरामध्ये सतत बऱ्याचदा वादविवाद, भांडण, कलह होतात आणि काही घरांमध्ये सगळं काही सुरळीत असतं. पैसाही मुबलक असतो, पण त्यांच्या घरामध्ये असलेल्या वास्तुदोषामुळे, त्यांना असलेल्या दोषामुळे किंवा घरातील नकारात्मकतेमुळे त्यांच्या घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडण, कलह होतात. कोणाशीही कोणाचं पटत नाही. घरामध्ये आजारपणं वाढलेली असतात. लहान मुलं सतत किरकिर करतात. मोठी मुलं असतील तर ते व्यवस्थितपणे खात-पीत नाहीत. हट्टीपणा करतात. घरातल्यांचं ऐकत नाहीत. अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. अशा एक ना अनेक समस्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि त्या दूर व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो. पण आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी म्हणून काही विशिष्ट तिथींवरती केलेल्या उपायांचा आपल्याला लाभ होतो. आणि ही मार्गशीर्ष पौर्णिमा ही वर्षातली शेवटची पौर्णिमा आहे आणि अतिशय शुभ तिथी आहे.
दत्तात्रय महाराजांचा जन्मदिवस, त्याचबरोबर अन्नपूर्णा जयंती आणि महिन्याला येणारी प्रत्येक पौर्णिमा तिथी ही लक्ष्मीनारायणांना समर्पित असते. त्यामुळे या शुभ तिथींवर केलेल्या उपायांमुळे तुमच्या घरामध्ये असलेले सर्व दोष नाहीसे होतील आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते की लक्ष्मी ही पैशाच्या स्वरूपातच फक्त येत नाही, तर ती सुख, शांती आणि समाधानाच्या स्वरूपात सुद्धा आपल्या घरामध्ये नांदत असते. ज्यावेळेस आपल्या मूलभूत गरजा भागून घरामध्ये थोडाफार पैसा शिल्लक राहतो, याचा अर्थ तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर आहे. आणि ज्यावेळेस पैसा टिकत नाही, त्यावेळेस लक्ष्मी ही अस्थिर आहे. आणि या चंचल लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकून ठेवायचं असेल, घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता नांदवायची असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तर या उपायासाठी आपल्याला काय करायचंय, संध्याकाळी दिवे लागणीच्या आधी आपल्याला घराची स्वच्छता करून घ्यायची. कारण दिवे लागणीनंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही. त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत. उपाय करण्यापूर्वी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर पौर्णिमा असल्याने तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची. देवघरासमोर आसन ठेवायचं. आसनावरती बसूनच आपल्याला हा उपाय करायचा. कारण कोणतीही सेवा किंवा उपाय जमिनीवरती किंवा उभं राहून करू नये. कारण असं केल्याने केलेली सेवा ही पृथ्वीला जाऊन मिळत असते. आता या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. मातीचं भांडं नसेल तर छोटीशी पंती मातीची घेतली तरी चालेल. त्या पंतीच्या खाली एखादी प्लेट घ्या, कारण ती पंती कापूर जळाल्यामुळे गरम होते. म्हणून ही प्लेट घ्यायची, त्यावरती मातीची पंती ठेवायची. मातीचं भांडं घेतलं असेल तर प्लेट घेण्याची गरज नाही. आता त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला थोड्याशा अखंड अक्षता म्हणजेच तांदूळ पसरून घ्यायचे आहेत. तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहेत आणि देवी लक्ष्मी ही तांदळावरती विराजमान असते. म्हणून आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ चांगले पसरून घ्यायचे. त्यावरती आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर घरामध्ये जो कापूर आहे तो वापरला तरीही चालेल. आता ह्या 5 वड्या घेतल्यानंतर आपल्याला कापूर प्रज्वलित करण्याआधी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. एक निरांजनी घ्या किंवा मातीची पंती घ्या, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं. एक फुलवात घालायची आहे. फुलवातीचं वरचं टोक तुम्हाला कुंकवाने लाल करायचं आहे. थोड्याशा अक्षता घ्यायच्या, त्यावरती हा दिवा ठेवायचा. दिवा प्रज्वलित करायचा आणि त्या दिव्यामध्ये 2 अखंड फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला या कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे, त्यासाठी चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवरून थोडी थोडी उतरून घ्यायची आहे. उतरून घेत असताना प्रत्येकासाठी वेगळी पिवळी मोहरी वापरायची. पहिल्या व्यक्तीवरून उतरून घेतल्यानंतर ती एका प्लेटमध्ये जमा करायची. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीवरून उतरून घ्यायची. असं करत करत आपल्या कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत, त्या प्रत्येक सदस्यावरून ही 7-7 वेळा उतरून घ्यायची आहे. सोबतच आपल्याला 2 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. कापूर प्रज्वलित करायचा. कापुरामध्ये ही उतरून घेतलेली मोहरी टाकायची आहे. सोबतच 2 फूल असलेल्या लवंगा देखील यामध्ये टाकायच्या आहेत. कापूर जळत असताना ते मातीचं भांडं तिथून उचलायचं आहे. संपूर्ण घरामध्ये फिरवत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही दत्तात्रय महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत तुम्हाला ते मातीचं भांडं सर्वत्र फिरवायचं आहे. आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये फिरवायचं. हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या, दारं उघड्या असाव्यात. त्यानंतर आपल्याला हे मातीचं भांडं आपल्या घराच्या बाहेर उंबरठ्यावरती किंवा उंबरठ्याच्या बाहेर ठेवून द्यायचं आहे. जीही आपल्या घरातील दोष आहेत किंवा आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आहे, ती पिवळी मोहरी शोषून घेते. त्याचबरोबर कापुराच्या सुगंधामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. कापूर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो. म्हणूनच आपल्याला कापुरासोबत लवंग आणि पिवळी मोहरी जाळायची आहे. या सर्व वस्तू जळून गेल्यानंतर ज्यावेळेस यामध्ये रक्षा तयार होईल, ती रक्षा घेऊन आपल्याला घरात यायचं नाही. तर ती रक्षा आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये असलेली रक्षा, त्यामध्ये तुम्हाला थोडं पाणी घालायचं आहे आणि ती एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्ही टाकून देऊ शकता किंवा तुम्ही घराच्या बाहेर एखादी डस्टबिन ठेवा आणि त्या डस्टबिनमध्ये ही रक्षा तुम्हाला टाकून द्यायची आहे. त्याचबरोबर 2 भीमसेनी कापराच्या वड्या आणि चिमूटभर पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे. स्वयंपाकघर रात्री आपलं स्वच्छ केल्यानंतर तिथे एका मातीच्या पंतीमध्ये या दोन्ही वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत. असं केल्याने स्वयंपाकघरामध्ये जर काही दोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतील. बऱ्याचदा स्त्रियांना स्वयंपाकाचा कंटाळा येतो, नकारात्मकता जाणवते, नैराश्य आल्यासारखं वाटतं. तर जी ही नकारात्मकता आपल्या स्वयंपाकघरामध्ये आहे, त्यामुळे अशा समस्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवतात. हा उपाय केल्याने स्वयंपाकघरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी अन्नपूर्णेची कृपा आपल्याला लाभते. कारण आज मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. तर नक्की हा उपाय तुम्ही करून बघा. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.